शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो, त्यासोबतचं व्यवस्थापन करतो. आणि जे काही मेहनती शेतकरी ज्यांनी चांगलं कष्ट करून ठेवलेले आहेत, अशा काही बागा आहेत की ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत मला. त्या शेतकऱ्यांच्या काही मुलाखती तुमच्यापर्यंत मी देत असतो. आजची खास विशेष अशी बाब मला या बागेतली सांगायची आहे, की ही बाग पूर्ण 3 एकरावरती आहे ना, बरोबर? 3 एकरच्या आसपास आहे. पण एक काडी आणि कचरा म्हणून इथं बागेत तुम्हाला दिसणार नाही. इतकी बागेची स्वच्छता एकटा हा व्यक्ती करतोय. आणि स्वच्छ भारत अभियान म्हणजे नाव पण यांचं नरेंद्रच आहे. आणि स्वच्छ भारत अभियानचं जेवढं ते इतकं मनावर घेतलंय का काय, असं मी आल्यालाच म्हणणं की एवढं खास नियोजन, स्वच्छता ही बघण्यासारखी. शेतकरी आहेत नरेंद्र अरुण महाजन. गाव आहे हिवरखेडे बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेश मधले हे शेतकरी आहेत. मेहनती शेतकरी आहेत. आज 10 महिने पूर्ण होते त्या बागेला. एकदम चांगली लेंथ, मेहनत घेतलेली आहे. त्या पद्धतीत एकदम बाग सुपर आहे. सगळ्या बाजूनी एक समान घड आहे. आणि या सगळ्या बाबीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. नरेंद्र भाई, तुमचं नाव पूर्ण आणि एकूण क्षेत्र किती सांगायचं? माझं नाव नरेंद्र अरुण महाजन. हम्म. माझं क्षेत्र आहे 3 एकर. आपण एकूण सगळी आतापर्यंत पूर्वापर कुठली कुठली पिकं घेता तुम्ही? कपाशी घेतलेली होती. कपाशी, केळी आपलं केळी, मका घेतलेला मका, होता. ज्वारी घेतलेली होती. ज्वारी. गहू लावलेला होता. बाकी बागायती पिकं म्हणलं तर केळीच फक्त करतो. बागायती फक्त केळी. एकूण क्षेत्र सगळे किती? केळी सोडून इतर सगळं क्षेत्र किती आहे? पूर्वी काय किती होतं तुमच्याकडे एकूण? आमच्याकडे पहिले 6 एकर होतं. बरं. ते धरणामध्ये गेलेलं आहे. कुठल्या धरणामध्ये? वाघूर धरण वाघूर. म्हणजे वाघूर धरणामध्ये निम्मी जमीन गेली गेलेली. आणि आता ही राहिलेली एवढी जमीन असेल. राहिलेली 3 एकर. तर ते इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदाच झाला. जरी तुमची जमीन घेतली तरी लोकांना फायदा फायदा झालेला आहे. त्यात काय तुमचं म्हणजे आणि तुमचं मोठेपण आहे. मी असं स्पष्ट सांगेन, ज्या लोकांच्या जमिनी भले त्या काळात काय पैसे खूप मोठे मिळाले नसतील, कमी मिळालं पण तुम्ही जे काहीतरी दिले त्याचा फायदा किती लोकांना आज झाला. झालेलं आहे. आज जे पण काही शेती किंवा एवढं मोठं डेव्हलपमेंट दिसतंय इतर लोकांचं, ज्यांची न जमीन जाता जे काही गोष्टी केली, खूप चांगली गोष्ट आहे की म्हणजे काय म्हणू आपण, त्याग ज्याला म्हणतात तर तो तसा प्रकार आहे. आजची ही जी बाग आहे, तर ह्याच्यात पूर्वी काय होतं, म्हणजे केळीला रोपं आपण लागवड करायच्या आधी काय होतं? त्याच्या अगोदर आम्ही मका घेतलेला होता. मका. आणि त्यानंतर उन्हाळ्यामध्ये काहीच लावलं नाही. बरं. किती सप्टेंबर पर्यंत किती काही दिवस 6 तळवलं? 6 महिने काहीच लावलं नाही. म्हणजे पूर्ण त्याला ऊन दिलं. ऊन दिलं. हम्म. उन्हाळ्यात ऊन, हम्म. पावसाळा बाग लावायच्या अगोदर काहीच लावलं नाही. काय नाही. पूर्ण विश्रांतीचा काळ, विश्रांतीचा काळ. एकदम चांगली रेस दिली. हा. आणि कदाचित त्याचा पण परिणाम आहे की आज एकदम एक स्वच्छता लाईन एकदम खास, जसं आपण एकसारखे घड सगळीकडे म्हणून द्राक्ष बागेत कसं असतं तसं दिसतं. क्षेत्र कसं कसं तयार केलं सुरुवातीला लागवड करताना ते पण सांगा. लागवड बेडवर केली सपाट का सरी मारून केली? अगोदर उन्हाळ्यामध्ये खत टाकून घेतलं. किती टाकला आणि अं, कुठला खत? 10 ट्रॉल्या शेणखत हम्म. गाई म्हशीचं टाकलं. हम्म. त्यानंतर नागटी केली. हम्म. नागटी केल्यावर रोटो मारला. हम्म. रोटो मारल्यावर तर सराव दिला. हम्म. ते झाल्यावर गवत आलं, उगलं थोडंफार. हम्म. तणनाशक मारून घेतलं. हम्म. आणि सप्टेंबर महिन्यात बाग लावणार हम्म. त्याच्या 15 दिवस अगोदर त्याला वखरटी करून घेतली आडी उभी. हम्म. ते झाल्यावर आम्ही काकर पाडले, आडव्याने उभी, हम्म. नड्या थरल्या. हम्म. मग अगोदर खड्डे खणून घेतले. हम्म. खड्डे खणल्यावर बायांनी रोप लावलं. हम्म. त्यात काय टाकलं थोडंसं काय माहिती? नुसतं रोप लावलं. हा, रोप लावलं. नंतर मग त्याला ड्रिचिंग केली होती. कीटकनाशक. हा, कीटकनाशक ड्रिचिंग केली. हम्म. नंतर मटेरियल टाकलं. हम्म. मटेरियल टाकल्यावर 2 महिन्यांनी झाल्यावर मल्चिंग टाकली. तर आता ते स्टेप बाय स्टेप आपण पुढे येऊच आहे. ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस वातावरण कशा पद्धतीचं होतं? उन्हाळा, थंडी, हिवाळा, पावसाळा? पावसाळ्याचं वातावरण होतं. पावसाळा. हम्म. पाणी साचत नाही मग जमीन? नाही, पाणी निघून जातं उतारावर. निघून जातं. मग त्यावेळेस ज्यावेळेस रोपं लावली त्यावेळेस असं काय मोठा पाऊस झाला आणि रोपं खराब झाली असं काय? नाही, तसं काहीच नाही. नाही, अजिबात साचलं नाही नाही. आणि निसरा होऊन आणि निसरावून निघून गेलं.
त्यामुळे जमिनीवर पण अवलंबून आहे. चांगली जमीन, कसदार आणि सगळ्यात महत्वाचं सांगितलंय आधीच, विश्रांती दिली होती, चांगलं ऊन दिलं का होतं. असं? मला नाही, आहे की नाही? हां. त्यामुळं त्यात काय राहणं शक्य बी नाही आणि त्यामुळं आता काय होतं मग त्याला सुट्टीच नाही. नाही. असं पीक बाहेर काढलं का दुसरं पीक, असं पीक काढलं का मग तिथं त्यात जमिनीला पण थोडीशी विश्रांती जशी आपल्याला गरज आहे, तशी जमिनीला पण गरज असते. त्यामुळे ते असं चांगलं फळ तुम्हाला देते. सगळ्यात महत्वाचं कष्ट पण आहे त्यांचे. ते फार एक ना एक काडी ना काडी उचलून ते बागेत स्वच्छता करतात. एकदम मला आजपर्यंतच्या सगळ्या बागेमध्ये किंवा एवढ्या खानदेशमध्ये फिरतो, पण मोदी साहेबांची बाग त्याला काही तोड नाही. अशा पद्धतीनं ही बाग आहे. पुढे येऊ आपण साधारणतः कितव्या महिन्यात निसवण सुरू झाली? अं, 8 7.5-8 महिन्यांनी 7.5. निसवड चालू आहे. आणि सुरुवातीला किती पंजे बाहेर निघाले? सुरुवातीला कमीत कमी सुरुवात कितीला झाला आणि शेवट कुठपर्यंत झाला का अंदाज तुम्ही बघितला? 14-15 हम्म. सुरुवात झाली ती आणि शेवट 17-18 पर्यंत होतं. होत. आणि त्यातनं पण तुम्ही आता 8, 9, 10 पर्यंत 10 हा. 10च्या आत ठेवलं. 10 कुठं झाड बघून 10 पण आहे, हम्म. 9 पण आहे आणि 8 पण आहे. नंतर शेवटचे जे झाड आहे हम्म. 20, 30, 50 जे समजा हम्म. ते 7, 6 असे ठेवले. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की इथल्या व्यापाऱ्यांचा ट्रेंड आहे, त्यामुळे फण्या काय तुम्ही असं ठेवलं जास्त सगळेच कडे येतात. सगळीकडे ते कमी करून घेतात. आणखीन एक महत्वाचा विषय, ही हा 5,000 रोपांचा जो बाग आहे ह्याला खर्च किती रुपयापर्यंत आला असेल? रोप, खत, फवारण्या, औषधं, इतर काही गोष्टी, मल्चिंग वगैरे किती होईल सगळे? याला खर्च 55-60 60 रुपये. पर्यंत म्हणजे साधारणतः 60 रुपयांनी म्हणलं तर 2.5-3 नाही नाही, टोटल 5,000 रुपये ना. हम्म. 5-5-25 म्हणजे 2.5 ते 3 लाख धरून चालेल. धरून. अजून काय आता काय थोडासा आता कमी होईल समजा हा. 10-20 हजार रुपये जास्तीत जास्त होईल. पण एक 2.5 लाखाच्या पुढे 270 पर्यंत खर्च केला झालं. आता शूटिंग काढतोय म्हणून नाही, पण तुम्हाला असं काय वाटतं की आजचे दर समजा 1800च्या पुढे आहे समजा किंवा 1600-1800च्या रेंजमध्ये, तुम्हाला तुमचा बाग कमीत कमी काय रेटनी जाईल असं आहे आणि टोटल काय कॅल्क्युलेशन म्हणजे अंदाज सांगायचा असं काय ते कमी जास्त होईल काही डबल पण होईल अचानक जर रेट भडकले तर 24-28चे बी रेट मिळू शकतात, त्याला काय हे नाही. काय होईल किती होईल समजा हे 5,000 रुपयातनं काय उत्पादन अपेक्षित आहे, उत्पादन 15-16 लाख तरी व्हायला व्हायला. म्हणजे खर्च जातात एक नाही म्हणलं तर 10-12 लाख. 10-12 लाख. काही लय मोठी अपेक्षा ठेवून पण त्रास नाही. होतो परत. त्याच्यापेक्षा कमीत कमी कॅल्क्युलेशन, कमीत कमी अपेक्षा जर ठेवल्या आणि कमी त्यात जास्त उत्पन्न वाढलं तर मग काय व्हायला काय 30 लाख रुपये पण होऊ शकतात. पण ते थोडासा नशिबाचा भाग आहे आणि रेटचा भाग रेट कमी झाल्यामुळे हा हिशोब कमी कर कमी केला. हे मग आणि योग्यच आहे. योग्य. तुम्ही कमी कॅल्क्युलेशन करून अजून तर वेळ आहे 15 दिवसात काय होऊ शकतं, 2 दिवसात रेट वाढ असं जर झालं तर पण तरी पण 10-15 लाखाची बाग ही आहे चांगली. किती वर्षापासून आहे तुम्ही करता? ती काय मी 4-5 वर्षापासून केलेली होती. 1 वर्ष कपाशी असं करायचं. पण आता कपाशी न लावता ते बाग काढल्यावर दुबार काय पण गहू घेऊन जायचा आणि ते परत जसं मागच्या यावेळेस केलेलं आहे 6-7 महिने वावर टाकू दिली तसंच पुन्हा करायचं. पुन्हा सप्टेंबरचा दाखला गडबड करायची नाही आणि लगेच लगेच लावायचं. लगेच लावलं म्हणजे बाग येत नाही. उत्पन्न घटतं आणि हा खर्च डबल खर्च बी वाढतोय, खर्च बी आणि तसं उत्पन्न मिळत नाही, मिळत उत्पन्न नाही, क्वालिटी आली का दर मिळत नाही, हा ते चक्रातच अडकते सगळं. पण ही एक चांगली गोष्ट आहे की जर शेतकरी आता इथं बरेच शेतकरी असे बघितले ते काढायचं हा. काहीतरी कपाशी तरबूज करायचं आणि लगेच पट लावायचं, ते एवढं साध्य होत हम्म. त्याचा फेरफालट पण करणं तितकंच महत्वाचा विषय. बरं आता ह्यात एक 10-11 महिन्यात निसर्गाकडनं खूप मोठी अडचण काय आली की वादळ गारपीट असं काय झालं होतं, रोप लावल्यापासून तिथं तुम्हाला भीती वाटली? किती म्हणजे वादळ होतं. हम्म. खूप म्हणजे जोराचा वारा पण होता. हम्म. आता आजूबाजूला गावामध्ये 90 लोकांनी कंप्लेंट केली होती की आमचे झाडं पडले, नुकसान झालं सगळं. आमच्या इथे फक्त 1 किंवा 2 झाड पडलेलं होतं. धरणाच्या कडेला असं. हा धरणा वारा खूप होता. इकडे भरपूर लोकांचे झाडं पडली.
मागे पुढे तिथे भरपूर लोकांचे पडले आणि आपल्या इथं फक्त 2 किंवा 3 झाडं पडलेले आहेत. आणि त्यातून पण बचाव झालेला तर जे जे त्याचं हा तकदिरीचा भाग आहे. काय आपण हे करू शकत नाही पण चांगले बाबा तुमच्या पाठीमागे काय त्रास नाही झाला आणि तुमची काय नाही आता हा पडले होते बरोबर हा. नुकसान पण झालं बऱ्याच शेतकऱ्यांचं. ह्या 4-5 वर्षात सगळ्यात टॉपचा रेट कुठल्या वर्षी बघितला आणि सगळ्यात जमिनीचा धुळसपाट रेट कुठला? 26-27 ते भाव होते. मिळालेला रेट तुम्हाला असे 4-5 वर्षात कधी असं एकदम टॉपचे रेट मिळाले कुठल्या वर्षी पहिलं वर्ष आत्ता हे हा टॉपचे रेट टॉपचे. आणि ह्याच्या आधी याच्या अगोदर काही नाही 1000-1200. तर ही दोन्ही बाजू म्हणजे आता ह्या वर्षी एकदम चांगले टॉपचे रेट आता जे बघतात एक 1800-2000 पुढे राहतील तर ते सुरुवातीलाच आहे ह्या 4-5 वर्षात नाही तर 10-12 रुपयाच्या रेंज मध्ये मिळत आलेलं आहे मिळत आलेलं आहे. तर ते होते नरेंद्र अरुण महाजन गाव वरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले शेतकरी. अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी नवीन घडासोबत यानंतर पण भेटणार होते तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.